नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सुगा स्टडी सेंटर या आपण सर्वांच्या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे आपण शिकतो मॅथ आणि रिझनिंगचे भन्नाट असे कन्सेप्ट अगदी सोप्या भाषेमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण सिंपल इंटरेस्टची सीरीज घेऊन चाललेलो आहोत. हा आपला सेकंड पार्ट आहे. फर्स्ट पार्टमध्ये आपण पूर्ण बेसिक्स बघितलेलं आहे. सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट काय असते, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज काय असते, याच्यावर आपण ही चर्चा केलेली आहे आणि प्रत्येक कन्सेप्ट आपण समजून सांगितलेले आहे. की कशाप्रकारे सिंपल इंटरेस्ट काढला जातो आणि कंपाऊंड इंटरेस्ट काढला जातो म्हणून. ठीक आहे. तर व्याज हा आपलं व्याज म्हणजे इंटरेस्ट हा आपली सीरीज चालू आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हा सेकंड पार्ट आहे. तर जेवढे पण सेशन होणार विद्यार्थी मित्रांनो इंटरेस्टवर, व्याजवर, तेवढे पण सेशन तुम्ही अगदी मन लावून आणि शांत मनाने ऐका विद्यार्थी मित्रांनो. जेणेकरून तुम्हाला एक पण प्रश्न आणि एक पण कन्सेप्ट सुटला नाही पाहिजे. ठीक आहे. आणि आपण ही जी सीरीज अगदी बेसिक लेव्हल पासून तर हाय लेवल पर्यंत बघणार आहोत. जेवढे पण बेसिक लेव्हलचे क्वेश्चन आणि हाय लेव्हलचे क्वेश्चन येतात प्रॉब्लेम परीक्षेमध्ये ते सगळे आपण इथे बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस आणि पर्सेंटेजची सीरीज तर आवडलीच असेल. कशाप्रकारे आपण ते स्टेप बाय स्टेप घेतलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि पूर्ण टाइप्स इथे आपण कंप्लीट केलेले आहे. तशाच प्रकारचे आपण इथे पण हे सिंपल इंटरेस्टमध्ये पूर्ण टाइप्स आपण कंप्लीट करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर हा आपला पार्ट 1 आहे आणि हा पार्ट एकदम तुम्ही शेवटपर्यंत बघा विद्यार्थ्यांनो. चला तर मग आजच्या या पार्टची सुरुवात आपण एक मोटिवेशन कोड पासून करूया, की किसी को कुछ नहीं आता, सबका वक्त आता है. किसी को कुछ नहीं आता, सबका वक्त आता है और जिसका वक्त आता है फिर उसे सब आता है. तर विद्यार्थी मित्रांनो, चला मग आजच्या या सेशनची सुरुवात आपण या प्रॉब्लेम पासून करूया. सगळ्यात पहिले बघून घेऊया, की आपल्याला या सेशनमध्ये काय-काय बघायचं आहे. सेशनमध्ये आपण सिंपल इंटरेस्ट बद्दल बघणारच आहे विद्यार्थी मित्रांनो, जो की आपला करंट टॉपिक आहे. त्याच्यानंतर त्याची ॲडिटिव्ह प्रॉपर्टी बघू, म्हणजे वृद्धी गुणधर्म. म्हणजे इन सिंपल इंटरेस्ट, इंटरेस्ट इज ॲडेड इक्वली इन एव्हरी पिरियड. हे तर आपण मागच्या पिरियडमध्येच बघितलंय, की जे पण व्याज निघतो, तो प्रत्येक वर्षी ॲड केला जातो. सरळ व्याजामध्ये प्रत्येक कालावधीत व्याज समान प्रमाणात वाढते. त्यानंतर आपण नंतर कंपाऊंड इंटरेस्टवर येऊया विद्यार्थी मित्रांनो. जसं सिंपल इंटरेस्टची पूर्ण प्रॉब्लेम, पूर्ण कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर कंपाऊंड इंटरेस्ट बघूया. त्याच्या मल्टिप्लिकेटिव्ह प्रॉपर्टीज बघूया. कंपाऊंड इंटरेस्ट संपल्यानंतर आपण इन्स्टॉलमेंट बघूया, हप्ते. ठीक आहे. इन्स्टॉलमेंट म्हणजे गाडीचे इन्स्टॉलमेंट आपण महिन्याला कसं देतो, आपल्या इन्कमचं इन्स्टॉलमेंट कसं देतो, जे काही लोन वगैरे घेत असलं, तर ते सगळं आपण इन्स्टॉलमेंटमध्ये बघूया. तर सगळ्यात पहिले आपला पार्ट चालू आहे सिंपल इंटरेस्ट, त्यानंतर चालू होणार कंपाऊंड इंटरेस्ट, त्यानंतर चालू होणार इन्स्टॉलमेंट. अशा प्रकारे हे सगळे सेशन आपण कंप्लीट केल्यानंतर, हे सगळे टॉपिक कंप्लीट केल्यानंतर आपण एक मिसलेनियस सेशन ठेवूया, ज्यामध्ये सगळे क्वेश्चन्स येतात, हाय लेव्हल क्वेश्चन्स येतात आणि हे सीरीज झाल्यानंतर आपण प्रत्येक परीक्षामध्ये विचारलेले प्रश्न पण बघूया. ठीक आहे. टॉपिक वाईज. तर चला तर मग डायरेक्ट प्रश्नावर आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ज्यांनी कोणी कंपाऊंड सिंपल इंटरेस्टचा मागचा सेशन, मागचा व्हिडिओ नाही बघितला असेल, तो व्हिडिओ बघा. तिथनं आपले कन्सेप्ट क्लिअर करा आणि मगच तुम्ही या व्हिडिओवर या विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. तर हा आपला पार्ट 1 आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. चला तर मग डायरेक्ट आपण प्रश्नापासून सुरुवात करूया. हं. मी फक्त बेसिक सांगितलं होतं. तर हे आहे काही सिंपल फाइंड द सिंपल इंटरेस्ट फॉर द फॉलोइंग व्हॅल्यू. खालील मूल्यांसाठी सरळ व्याज काढायचं आपल्याला विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. सरळ व्याज, सिंपल इंटरेस्ट काढायचं आहे. ओके. लक्ष द्या सगळ्यांनी. चला, प्रश्न पहिला. लक्ष द्या इकडे. हं. तर मी तुम्हाला 2 प्रॉब्लेम समजून सांगतो. सी आणि डी तुम्ही करा. ठीक आहे विद्यार्थ्यांनो? तर इथे काय म्हणत आहे, की प्रिन्सिपल आपल्याला दिलेला आहे. प्रिन्सिपल किती आहे विद्यार्थ्यांनो? 2000. किती आहे? प्रिन्सिपल आहे 2000. ओके. प्रिन्सिपल म्हणजेच काय होते? मुद्दल. मुद्दल दिली आहे 2000. रेट दिला आहे 2%. रेट किती दिला आहे विद्यार्थी मित्रांनो? 2% दिलेला आहे. आणि टाईम पिरियड, टाईम दिलेला आहे विद्यार्थ्यांनो 5 वर्ष. किती? 5 वर्ष. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो? इथे सिंपल इंटरेस्ट. काय फाइंड आउट करायचे आहे? सिंपल इंटरेस्ट आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. ओके. चला तर मग करा फाइंड आउट. कसं करणार आपण इथे सांगा? मुद्दल दिली आहे, हा दर आहे, हा टाईम म्हणजे वेळ दिलेला आहे आणि सिंपल इंटरेस्ट फाइंड आउट करायचा आहे. ओके. तर मी म्हटलं होतं मुद्दल काय आहे? 2000. 2000 काय असते आपले? 100% असते. काय असते विद्यार्थ्यांनो? 100%. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? सिंपल इंटरेस्ट. तर
इथे आर पर्सेंटेज किती होणार आणि टाइम किती होणार दिला आहे ते पुट करायचं आणि इथे आपल्याला मिळणार सिंपल इंटरेस्ट. काय मिळणार विद्यार्थी मित्रांनो? सिंपल इंटरेस्ट. हे काय आहे आपलं वालं? हे आहे प्रिन्सिपल. काय आहे विद्यार्थी मित्रांनो? प्रिन्सिपल. ठीक आहे. चला तर मग 2000 डिवायडेड बाय 100% गुणिला रेट पर्सेंट किती आहे 2% इंटू 5. ओके. चला किती मिळणार आहे? हा पर्सेंट आणि हा पर्सेंट गेला, हे 2 शून्य आणि हे 2 शून्य गेले, राहिले किती 5 दुने 10, 10 दुने 20. ओके. हे 20 आणि हे 0. तर हे काय मिळालं आपल्याला? इंटरेस्ट मिळालं. हे काय मिळालं आपल्याला? इंटरेस्ट म्हणजेच व्याज मिळालं विद्यार्थ्यांना. ओके. तर ए चा आन्सर किती होणार? ए चा आन्सर काय होणार? सिंपल इंटरेस्ट 200. ए चा आन्सर काय होणार? 200. ठीक आहे. तशाच प्रकारे याला आपण अशा प्रकारे पण सॉल्व्ह करू शकतो. 100% ची व्हॅल्यू किती दिली आहे विद्यार्थ्यांना? 2000. ओके. तर आणि सिंपल इंटरेस्ट मध्ये मी काय सांगितलं होतं विद्यार्थी मित्रांनो? लक्ष द्या. सिंपल इंटरेस्ट मध्ये आर पर्सेंटेज इंटू टाइम हे सगळ्यात घेत असतो आपण. तर आर पर्सेंट किती आहे? 2 इंटू टाइम किती दिलेला आहे? 5 वर्ष. म्हणजे ही किती? 10%. किती होणार आहे? 10%. तर 10% ची व्हॅल्यू किती? अशा प्रकारे पण आपण फाइंड आउट करू शकतो. जर याला क्रॉस केलं म्हणजे हा x होणार, याला क्रॉस केलं x इक्वल टू किती होणार? 2000 गुणिलेला 10% म्हणजे 10 लिहितो मी, अपॉन मध्ये 100% म्हणजे 100 लिहितो. ठीक आहे. हे 2 शून्य आणि हे 2 शून्य गेले तर हे किती मिळाले? x इक्वल टू 200. अशा प्रकारे पण आपण याला इथे सॉल्व्ह करू शकतो विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. दोन प्रकारे आपण सॉल्व्ह केले. हा एक फर्स्ट टाइप आणि हा सेकंड टाइपने. ठीक आहे. 100% ची व्हॅल्यू इथे 2000 इंटू आर पर्सेंट इंटू टी इक्वल टू सिंपल इंटरेस्ट. ठीक आहे. हा कन्सेप्ट लक्षात ठेवायचा विद्यार्थ्यांना. ओके. या कन्सेप्टवरच बेस आपण प्रॉब्लेम बघणार आहोत. नाहीतर आपण अशा प्रकारे 100% ची व्हॅल्यू 2000 तर 10% ची व्हॅल्यू किती? अशा प्रकारे पण फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. चला सेकंड बघूया. हां. सेकंड कडे लक्ष द्या. सेकंड आहे प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल दिले आहे. किती दिले आहे विद्यार्थ्यांनो? ₹3200. मुद्दल आहे ₹3200. ओके. त्यानंतर रेट दिलाय 3%. रेट किती आहे? 3% विद्यार्थ्यांनो. आणि टाइम पिरियड दिलेला आहे 5. सिंपल इंटरेस्ट आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. काय करायचे आहे? सिंपल इंटरेस्ट फाइंड आउट करायचे. तर करा मग. 3200 किती आहे? 3200. 100% ची व्हॅल्यू किती आहे? 3500. तर हे काय? प्रिन्सिपल अमाउंट गुणिला रेट किती आहे? 3%. रेट किती आहे विद्यार्थ्यांनो? 3% गुणिला टाइम पिरियड किती आहे? 5. इथनं आपल्याला काय मिळणार? इंटरेस्ट मिळणार. काढा मग. हा पर्सेंटेज साइन गेला. हे 2 शून्य आणि हे 2 शून्य गेले. ओके. 3 किती झाले? हे 15 म्हणजे 32 गुणिला आपण काय करू? 15 करू. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. 15 त्रिक 45 आणि हा 0 15 दुने 30 म्हणजे किती झाले? 0 8 आणि 4 ₹480. ते इंटरेस्ट किती आला आपल्या विद्यार्थी मित्रांनो? 480. तर बी चे आन्सर किती आहे? ₹480. ठीक आहे. याला अशा प्रकारे पण सॉल्व्ह करता येते. लक्ष द्या इकडे. हा झाला फर्स्ट टाइप. सेकंड टाइपने सॉल्व्ह करता येते. 100% ची व्हॅल्यू किती आहे विद्यार्थी मित्रांनो? ₹3200. ओके. तर 3 15 15% ची व्हॅल्यू किती? अशा प्रकारे पण आपल्याला इथे सिंपल इंटरेस्ट फाइंड आउट करता येते, जो की सिंपल इंटरेस्ट निघणार 480. ठीक आहे. ओके. कळलं? चला तर मग नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. मी म्हणतो विद्यार्थी मित्रांनो आता जो हे सी आहे आणि डी आहे. सी आणि डी. ओके. हे होमवर्कसाठी मी तुमच्याकरिता ठेवून राहिलो. होमवर्क तुम्ही करा. तुम्हाला पण समजायला आलं पाहिजे की कशा प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येते. ठीक आहे. हे ॲज अ होमवर्क म्हणून मी तुम्हाला देऊन राहिलो. ठीक आहे. हे होमवर्क म्हणून सॉल्व्ह कराल. चला नेक्स्ट बघा. क्वेश्चन नंबर 2 याच्यात काय म्हटलंय? फाइंड द टोटल अमाउंट फॉर द फॉलोइंग व्हॅल्यू युजिंग द सिंपल इंटरेस्ट. खालील मूल्यांसाठी सरळ व्याज वापरून एकूण रक्कम शोधा. एकूण रक्कम म्हणजे विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला रास फाइंड आउट करायची आहे. म्हणजेच काय फाइंड आउट करायचं आहे? अमाउंट फाइंड आउट करायची आहे विद्यार्थी मित्रांनो. काय फाइंड आउट करायची आहे? अमाउंट. ठीक आहे. ओके.
तर इथे आपल्याला कोणकोणत्या वस्तू दिल्या आहेत ते आपण सगळ्यात पहिले लिहून घेऊया. तर सगळ्यात पहिले मी ए बी दोन प्रॉब्लेम सॉल्व्ह करून सांगतो आणि तीन तीन प्रॉब्लेम तुम्ही होमवर्क म्हणून सॉल्व्ह करा. ठीक आहे. चला ए सॉल्व्ह करूया. प्रिन्सिपल दिलाय विद्यार्थी मित्रांनो 1650 रुपये. ओके. त्यानंतर रेट किती आहे 8%. रेट प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल, रेट म्हणजे दर आणि टी मतलब टाइम पिरियड म्हणजे मुदत दिली आहे 5 वर्षाची. ठीक आहे 5 इयर. आणि फाइंड आउट काय करायचं आपल्याला अमाऊंट म्हणजेच रास फाइंड आउट करायचे. का फाइंड आउट करायची आहे रास फाइंड आउट करायचे. ओके. चला मग करा. कसं फाइंड आउट करा ना आपण सांगा इथे. बघा अमाऊंट फाइंड आउट करत आहे. अमाऊंट काय असते विद्यार्थी मित्रांनो अमाऊंट असते प्रिन्सिपल अमाऊंट प्लस इंटरेस्ट. याला आपण दोन प्रकारे पण सॉल्व्ह करू शकतो. प्रिन्सिपल अमाऊंट प्लस इंटरेस्ट. ओके. तर आपल्याला ज्या पद्धतीने सॉल्व्ह करायचे मी तुम्हाला सांगतो. जसं 100% ची व्हॅल्यू किती आहे 1650. किती आहे विद्यार्थी मित्रांनो 1650. आणि आपल्याला अमाऊंट फाइंड आउट करायचं आहे. अमाऊंट काय म्हटलं मी अमाऊंट काय होत असते विद्यार्थी मित्रांनो प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. आणि प्रिन्सिपल काय असते नेहमी असते प्रिन्सिपल 100%. आणि इंटरेस्ट काय असते विद्यार्थी मित्रांनो R% इंटू टी. म्हणजे आर किती आहे इथे 8 आणि टी किती आहे 5. ठीक आहे. हे 8 आणि 5 म्हणजे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन झालं तर हे किती होणार 8×5 = 40. किती झाले विद्यार्थी मित्रांनो 8×5 = 40. ओके. आणि आता बघा हे किती आहे 100% हे आहे आणि हे किती आहे 40%. हे 40%. ह्या दोघांची ऍडिशन काय होणार 140%. किती होणार 140%. आणि हे काय झालं अमाऊंट. काय झालं विद्यार्थी मित्रांनो अमाऊंट. आता बघा 100% ची व्हॅल्यू किती आहे 1650 आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं अमाऊंट. म्हणजेच आपण लिहू शकू 140% ची व्हॅल्यू किती. अशा प्रकारे आपल्याला इथे फाइंड आउट करायचं. बघा पुट कसं केलं एक वेळ लक्ष द्या. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे अमाऊंट फाइंड आउट करायचं आहे. ओके. अमाऊंट काय असतो प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. अमाऊंट काय असतो विद्यार्थ्यांनो प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट म्हणजे मुद्दल प्लस काय होते रेट. तर मुद्दल नेहमी काय असते प्रिन्सिपल 100% असते आणि इंटरेस्ट काय असते रेट पर्सेंट इंटू टाइमचा मल्टिप्लिकेशन असते. तर रेट आहे 8 टाइम आहे 5 8×5 = 40. ओके. आणि टोटल अमाऊंट काय असतो जो आपला प्रिन्सिपल असतो म्हणजे जे आपले मुद्दल असते आणि मुद्दलवर जे आपल्याला इंटरेस्ट भेटते ते. तर टोटल दोघांची काय असते ऍडिशन असते. तर ते रुपयामध्ये ऍडिशन आणि पर्सेंट मध्ये ऍडिशन. तर पर्सेंट मध्ये ऍडिशन किती आहे 140% होऊन राहिले आणि आपल्याला उत्तर कशात काढायचं आहे रुपयामध्ये. तर इथे आपण याला अशा प्रकारे बी लिहू शकतो. एक तर टाइप हा झाला. दुसरा अशा प्रकारे बी लिहू शकतो की 100% ची व्हॅल्यू 1650 आहे तर 140% ची व्हॅल्यू किती. ठीक आहे. या प्रकारे पण आपण सॉल्व्ह करू शकतो ह्या प्रॉब्लेमला. ठीक आहे. इथे दिसते का तुम्हाला नाही दिसून नाही राहिलं. मी तुम्हाला खाली लिहितो इकडे. ठीक आहे. यालाच कसं लिहिता येते इथे लिहितो की 100% ची व्हॅल्यू 1650 तर 140% ची व्हॅल्यू किती. हा झाला x. ठीक आहे. अशा प्रकारे पण याला सॉल्व्ह करता येते. सगळ्यात पहिले आपण याला सॉल्व्ह करू. ठीक आहे. हे जे 140 आहे हे पर्सेंट मध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो 140%. ठीक आहे दिसते ना हा ओके. चला मग सॉल्व्ह करा. हा शून्य गेला हा शून्य आणि हा शून्य गेला म्हणजेच किती राहिले 165 गुणिला किती झाले 14. ओके. 14 × 1 = 14. हे 2 शून्य 14×5 = 70 14 सकम 84. तर 84 आणि हा एक शून्य 14×5 = 70. आता याची ऍडिशन करा. हा शून्य 7 × 4 = 11चा 1 हातचा 1 8 × 4 = 12 ने 1 13चे 3 हातचा 1 म्हणजे किती झाले हे 2310. म्हणजेच अमाऊंट किती निघणार विद्यार्थ्यांनो अमाऊंट आला 16500 चा टोटल अमाऊंट 5 वर्षामध्ये 8% रेटवर किती आला 2310. किती आला 2310 आला विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तशाच प्रकारे याला पण तुम्ही क्रॉस करून सॉल्व्ह करू शकता सेम वेने. ठीक आहे. चला याला कसं क्रॉस करायचं x ची मेथड x = काय होणार हे 1650 गुणिला 140 डिवायडेड बाय 100 आहे की नाही. चला बघा इकडे लक्ष द्या
सेम या वे मध्ये आलं बघा, 1650 भागिले 100 ओके गुणिला 140 गुणिला 140 बस. आपण याला अशा प्रकारे सॉल्व्ह केलं तर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळणार म्हणजे अमाऊंट मिळणार 2310 रुपये. बघा सेम सॉल्व्ह केलं तर ओके. हे आपण दोन मेथडनी या प्रॉब्लेमला कसं सॉल्व्ह करायचं हे बघितलं आहे. पुन्हा काही काही लोक काय करतात विद्यार्थी मित्रांनो, एवढं तुम्हाला समजलं ठीक आहे. मी थोडं तुम्हाला खाली रफ करून सांगतो, लक्ष द्या इकडे. सगळ्यात पहिले काय करतात की जसं आपल्याला प्रिन्सिपल माहित आहे, रेट माहित आहे, टाइम माहित आहे, तर विद्यार्थी याच्यातनं काय करतात इंटरेस्ट फाइंड आउट करून घेतात. सिंपल इंटरेस्ट काय फाइंड आउट करतात, सिंपल इंटरेस्ट. म्हणजे रेट किती दिलाय 1650 जे की 100% ची व्हॅल्यू असते. रेट आहे 8% गुणिला 8% गुणिला टाइम दिलेला 5 ओके. याच्यावरनं आपल्याला सिंपल इंटरेस्ट माहित होणार. काय होणार, सिंपल इंटरेस्ट माहित होणार. हा शून्य गेला, 5 दुने 10 झाले आणि बेचौक 8 झाला ओके. हा पर्सेंटेजचा साइन आणि हा पर्सेंटेजचा साइन गेला. 4 गुणिला काय राहिला, 4 गुणिला 165 राहिले ओके. तर इंटरेस्ट काय होणार, 4 पंची 20चे 0 हातचे लागले 2, 6 चोक 24 आणि 2 26चे 6 हातचे लागले 2, 4 1 4 आणि 2 6 म्हणजे किती झाले 660. काय आलं विद्यार्थी मित्रांनो, इंटरेस्ट. आणि आपला अमाऊंट काय म्हणतो, अमाऊंट काय म्हणतो, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल किती होता विद्यार्थी मित्रांनो 1650. किती होता हा 1650 प्लस 660 रुपये. तर किती होणार, करा याची ऍडिशन. किती होणार, हा शून्य आणि हा शून्य 0, 6 आणि 5 11चा 1 हातचा लागला 1, 6 दुने 12 आणि 1 13चे 3 हातचा लागला 1 आणि 2 2310. बघा अशा प्रकारे पण तुम्ही या प्रॉब्लेमला फाइंड आउट करू शकता. म्हणजे आपण किती प्रकारे बघितला, हा 1 टाइप, हा सेकंड टाइप आणि हा थर्ड टाइप. ज्यांना जो टाइप बनते त्या प्रकारे तुम्ही या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करू शकता विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. कोणाला काही डाऊट, कोणाला काही कन्फ्युजन जर असेल तर प्लीज कमेंट बॉक्स मध्ये लिहा. बघा ठीक आहे. आपण हा प्रॉब्लेम 3 प्रकारे अशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो. तर मला हे म्हणायचे आहे की आपल्याकडे ए बी सी डी आणि ई हे 5 क्वेश्चन आहेत. त्यातला मी एक क्वेश्चन तर तुम्हाला तिन्ही टाइपनं सॉल्व्ह करून दाखवला. बी सी डी आणि ई तुम्ही हे तिन्ही टाइपने तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. मी आता तुम्हाला बी हा क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवतो, प्रश्न हा सॉल्व्ह करून दाखवतो कोणत्याही एकाच टाइपनी. पण तुम्ही ह्या तिन्ही टाइपनी सॉल्व्ह करा जेणेकरून तुम्हाला तुमचे डाउट्स कुठे पण अशा प्रकारचे प्रॉब्लेम आले तर सॉल्व्ह करता येणार. म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे सॉल्व्ह करता आला पाहिजे. ठीक आहे. कुठे हा लॉजिक लावायचा, कुठे हा लॉजिक लावायचा, तर कुठे हा लॉजिक. हा लॉजिक लावला थोडा वेळ लागतो. डायरेक्ट असा लॉजिक लावायचा नाही तर हा लॉजिक लावायचा. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. चला समोरचा प्रॉब्लेम बघूया. चला लक्ष द्या. बी मध्ये काय म्हणते की प्रिन्सिपल दिलाय विद्यार्थी मित्रांनो 5200, 5200 रुपये. किती 5200. रेट दिलाय 9%. रेट किती दिलाय विद्यार्थ्यांनो 9%. आणि टाइम किती दिलाय विद्यार्थ्यांनो 2 वर्ष. आपल्याला अमाऊंट फाइंड आउट करायचं आहे. काय अमाऊंट फाइंड आउट करायचं. चला करा मग. 100% ची व्हॅल्यू किती आहे विद्यार्थ्यांनो 5200. हे काय झाले 100%. हे किती झाले 100%. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे अमाऊंट. ओके. जर अमाऊंट फाइंड आउट करण्यासाठी काय करतो आपण प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल काय असते हे 100% असते. नेहमी प्रिन्सिपल काय असते 100% आणि इंटरेस्ट काय असते रेट इंटू टाइमचा मल्टिप्लिकेशन. तर 9 दुनी किती झालं हे 18%. मग टोटल अमाऊंट ह्या दोघांची ऍडिशन केली तर किती झाले 118%. ओके. तर मग 118% ची व्हॅल्यू किती. चला काढा. हा शून्य गेला, हा शून्य गेला, हे पर्सेंटेज आणि हे पर्सेंटेजची साइन गेली. म्हणजे राहिला किती 118 गुणिला 52. 8 दुने 16चे 6 हातचा 1 बे 1 बे आणि 1 3 बे 1 बे. ओके. 8 पंचे 40चे 0 हातचे लागले 4, 5 1 5 आणि 4 9, 5 1 5. म्हणजे हे किती झाले 6 3 9 2 11चा 1 हातचा 1 म्हणजे 6136. म्हणजे अमाऊंट किती आलं विद्यार्थी मित्रांनो सांगा 6136. 6136 याचं उत्तर किती आलं 6136. अशा प्रकारे फाइंड आउट करायचं होतं. ओके.
सेकंड मेथड म्हणजे तेच 100% ची व्हॅल्यू 5200 तर 118% ची व्हॅल्यू किती, अशा प्रकारे पण तुम्ही या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करू शकता. ओके, समजलं? ते म्हणतात ना विद्यार्थी मित्रांनो, अगर ऊंचाई हासिल करना है तो बाज बनो, धोखेबाज नहीं. तो विद्यार्थी मित्रांनो, धोखेबाज बनने का नहीं, तुमको तीनों के तीनों टाइप में प्रॉब्लेम को सॉल्व करना है. ठीक आहे, तुम्हाला तीनच्या तिन्ही याच्यात सॉल्व करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, एक चांगल्या स्टुडंट प्रमाणे, कारण तेच ते तुमच्या समोर कामी येणार. नाहीतर सरांनी जर एक पद्धत सांगितली आहे, मी नेहमी ह्याच पद्धतीने सॉल्व करणार, कुठे कुठे आपल्याला वेगवेगळे ब्रह्मास्त्र वापरणं पडते. ठीक आहे, तर नेहमी बाज बनायचं, धोकेबाज नाही. चला मग समोरच्या प्रश्नावर लक्ष द्या. बाकीचे जे आहे विद्यार्थी मित्रांनो, सी, डी आणि ई हे तुम्ही तिन्ही टाईपनी सॉल्व्ह करून बघायचे. ठीक आहे, आणि याची उत्तर कमेंट्स बॉक्स मध्ये लिहायला विसरायचे नाही. ओके, आता आपण प्रॉब्लेम बघूया. चला लक्ष द्या. दर शेकडा दर 12.5% दराने 4,000 रुपयांचे 5 वर्षाचे सरळ व्याज किती येईल? ओके, चला काढा. सरळ व्याज करायचं आपल्याला. ओके, काय दिलाय? रेट दिलेला आहे 12.5%. ओके, रेट किती दिलाय विद्यार्थी मित्रांनो? 12.5% एवढा रेट दिलेला आहे. 4,000 रुपयांचे म्हणजे प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल दिली आहे 4,000 रुपये. मुद्दल किती आहे? 4,000 रुपये. 5 वर्षाचे टाइम पिरियड किती आहे? 5 वर्ष. सरळ व्याज काढायचं आहे. इथे अमाउंट नाही काढायचं. इथे काय करायचं आहे? सिंपल इंटरेस्ट फाइंड आउट करायचं आहे. काय करायचं आहे? सिंपल इंटरेस्ट. करा मग. तर काय होणार? 4,000 जे की 100% ची व्हॅल्यू आहे. ओके, ठीक आहे. रेट किती दिलाय? 12.5%. किती दिलाय? 12.5%. ओके, तर हा 12.5% आहे. मी याला असं लिहू शकतो का? 125 अपॉन मध्ये 10%. हो, मी असं याला लिहू शकतो. म्हणजेच मी याला असं लिहितो 125 डिवायडेड बाय 10%. ओके, आणि टाइम पिरियड किती आहे? 5 वर्ष. हा काय निघणार आपला? इंटरेस्ट. चला मग करा. हा पर्सेंटचा साइन आणि हा पर्सेंटचा साइन गेला. ओके, हे 2 शून्य आणि हा 1 शून्य, हे पूर्ण 3 शून्य गेले. ओके, चला आता किती राहिले? हे 520 किती झाले? हे 520 गुणिला 125. 125 गुणिला 2 म्हणजे किती? 250 आणि 1 शून्य म्हणजे 2500 रुपये. म्हणजे इंटरेस्ट किती आला विद्यार्थी मित्रांनो? 2500 रुपये. किती आला? 2500 रुपये. ऑप्शन नंबर ए. काय होणार विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन ए. हे झालं आन्सर. बघा किती सोप्या पद्धतीने आपण सॉल्व्ह केला. ठीक आहे, ओके. याला आपल्याला तिन्ही पद्धतीने सॉल्व्ह करायचं नाही. मी जे तुम्हाला सांगितले ते पद्धतीने त्या पद्धतीने करायचंय. हे आपले जनरल एक्झाम्पल ह्या स्टेपने तुम्ही सॉल्व्ह केलं तरी पण बनून जाणार. ठीक आहे, आणि हे मेथड नेहमी यूज करायची जेणेकरून सोप्या पद्धतीने समजता येणार. ओके, जर कधी कधी आपल्याला प्रॉब्लेम झाला तर आपण अशा प्रकारे पण घेऊ शकतो, समजू शकतो. 100% ची व्हॅल्यू 4,000. हा, किती? 100% ची व्हॅल्यू 4,000 आणि मी सिंपल इंटरेस्ट, बघा इकडे लक्ष द्या. सिंपल इंटरेस्ट काय म्हटलं होतं? रेट गुणिला टाइम. तर रेट किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 12.5% आणि टाइम किती आहे? 5 वर्ष. ठीक आहे, यालाच कसं लिहायचं? 125 बाय 10 गुणिला 5 म्हणजे 5 दुने 10. ठीक आहे, म्हणजे हे किती होणार? 125 बाय 2% ची व्हॅल्यू किती? किती होणार? 125 बाय 2% ची व्हॅल्यू किती? अशा प्रकारे पण तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, कोणाला काही कन्फ्युजन, काही डाऊट? ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघायचा. हा, याला जर तुम्ही क्रॉस करणार, असं क्रॉस करणार तर तुम्हाला 2500 उत्तर मिळणार. ठीक आहे, हे तुम्हाला एक्सपांड करता आलं पाहिजे. हे जे आहे ना, हे जे मी केलं ना, हे मी तुम्हाला पर्सेंटेज, प्रॉफिट अँड लॉस प्रत्येक ठिकाणी व्यवस्थितपणे समजून सांगितलं. हे तुम्हाला एक्सपांड करता आलं पाहिजे. ठीक आहे, चला समोरचा प्रश्न बघूया. ओके, पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो.
दर शेकडा दर 20% दराने 3,000 रुपयांचे 3 वर्षाचे सरळ व्याज किती? आता मी डायरेक्ट लिहून राहिलो, ठीक आहे. किती म्हणते 3,000 रुपये. प्रिन्सिपल किती आहे विद्यार्थ्यांनो? 3,000 रुपये. म्हणजे हे काय आहे? 100% आहे. काय आहे? 100%. 3,000 100% आहे. दर शेकडा दर 20% दराने 3 वर्षाचे सरळ व्याज. किती म्हणत आहे? 20% म्हणजे शेकडा रेट किती आहे? 20% आणि किती वर्षात? 3 वर्षाचे. 3 वर्षाचे. चला मग कळा. हे 2 शून्य, हे 2 शून्य गेले. हा पर्सेंटेजचा साइन, हा पर्सेंटेजचा साइन गेला. आता किती वाजले? 3 तिरी किती झाले? हे 3 तिरी 9 आणि 9 दुने 18 आणि हे 2 शून्य वाचले म्हणजे 1,800 रुपये. ऑप्शन मध्ये 1,800 रुपये आहे का? हा, ऑप्शन बी. काय होणार आहे? ऑप्शन बी. हे झालं आन्सर. अशा प्रकारे या प्रॉब्लेमला आपल्याला सॉल्व्ह करायचं. बघा किती सोपं आहे. काही हार्ड नाही विद्यार्थी मित्रांनो. कोणाला काही डाऊट, काही कन्फ्युजन? ओके, चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. हा टाइप 1 चालू आहे आपल्या विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. आणि कोणाला काही डाऊट येत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मला कळवा की सर मला इथे इथे अशा प्रकारचा डाऊट्स आहे. मी त्याच्या प्रश्नाचं योग्य प्रकारे निवारण करणार. ओके, चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. दर शेकडा दर 8.5% दराने 4,000 रुपयांची 3 वर्षाची रास किती होणार? ओके, आता बघा इथे सिंपल इंटरेस्ट नाही विचारला, इथे आपल्याला अमाऊंट फाइंड आउट करायचं आहे. काय फाइंड आउट करायचे विद्यार्थी मित्रांनो? अमाऊंट. चला तर प्रिन्सिपल मुद्दल किती दिलाय विद्यार्थी मित्रांनो? 4,000 जे की 100% आहे. किती? 4,000 जे की 100% आहे. 3 वर्षाची रास किती? आता मला सांगा शेकडा म्हणजे रेट किती दिलाय? 8.5%. किती वर्षासाठी? 3 वर्षासाठी. प्रिन्सिपल किती आहे? 4,000. तर अमाउंट काय होत असतं विद्यार्थी मित्रांनो? प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल काय असते? 100%. इंटरेस्ट काय असते? रेट गुणिला टी. तर हे काय होणार? 8.5. तर मी 85/10 इंटू 3 असं लिहू शकू? हा, लिहू शकतो, है की नाही? चला बघा. तर आता काय होणार इथे? 85 गुणिला 3 करा. दिसते का इथे? हां. 85 गुणिला 3. 3 5 15 5 हातचा 1, 8 त्रिक 24 ने 1 25 बघा. तर हे किती झाले? 255/10 म्हणजेच याला आपण लिहू शकू, किती लिहू शकू? 25.5 आणि हे किती आहे? 100%. ह्या दोघांची ॲडिशन केली तर किती झाले? 125.5%. तर 125.5% ची व्हॅल्यू काय? 125.5% ची व्हॅल्यू काय? आता आला असेल तुम्हाला खूप मोठा डाऊट, आहे की नाही? सर हे कसं होणार? कसं फाइंड आउट कराल? तर त्यासाठीच तर मी तुम्हाला त्या 3 मेथड सांगितल्या होत्या, की आपण नेहमी ह्या एकाच कन्सेप्टवर डिपेंड नाही राहू शकत. आपल्याला तो दुसरा कन्सेप्ट आणि तिसरा कन्सेप्ट पण यायला हवा. ठीक आहे? म्हणून आपण तिन्ही ब्रह्मास्त्र घेऊन चालायचे विद्यार्थी मित्रांनो. तिन्ही कन्सेप्ट सोबत घेऊन चालायचे. याच्यानी पण सॉल्व्ह करून दाखवतो. याला कसं सॉल्व्ह करायचं बघा. 4,000 डिवायडेड बाय 100% गुणिला यालाच मी 1,255 अपॉन मध्ये 10% असं लिहू शकतो. हो, लिहू शकतो. हे 2 शून्य, हा 1 शून्य आणि हे 4 गेले. ओके, चला कळा आता. 4 पंचे 20चे शून्य हाचे लागले 2, 4 पंचे 20 आणि 2 22चे 2 हाचे लागले 2, 4 दुने 8 आणि 2 10चे शून्य हातचा 1, 4 1 4 आणि 1 5. 5020. काय आलं विद्यार्थी मित्रांनो? 5020. ओके, ओके, कळलं कसं आलं? बघा, हे पुट करता आलं पाहिजे आपल्याला. पुट करता आलं पाहिजे. आणि दुसरी मेथड म्हणजे तेच. पहिले सिंपल इंटरेस्ट काढा. ओके. मग अमाउंट मध्ये प्रिन्सिपल प्लस सिंपल इंटरेस्ट अटॅच करून म्हणजे ॲडिशन करून त्याचा अमाउंट फाइंड आउट करा. ते पण येणार 5020. ओके. चला. अशा प्रकारे हे सेकंड स्टेपनी पण आपण याला म्हणजे हे जे थर्ड स्टेप सांगितली त्याच्याने पण आपण सॉल्व्ह करू शकतो. पण हे बघा, हे पण एकदम उचित आहे आणि सोपं आहे. बघा, पॉइंट काढला, खाली 10 लिहिले, हे 3 शून्य कट होऊन राहिले. बस आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे, उत्तर आलेलं आहे. ऑप्शन नंबर सी. ऑप्शन काय झाला विद्यार्थी मित्रांनो? सी. हे झालं आपलं आन्सर. ठीक आहे? ओके. चला तर मग समोरचा प्रश्न बघूया.
हे कॉम्बिनेशन लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, कारण हे तुम्हाला येणं पुष्कळ जरुरी आहे. आणि अमाउंट कशा प्रकारे फाइंड आउट केला जाते हे पण कन्सेप्ट समजणं पुष्कळ महत्वाचं आहे तुम्हाला. आणि व्हिडिओला लाईक करत चला. जो पण नवीन विद्यार्थी असेल तर प्लीज व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. ठीक आहे? चला हा प्रश्न बघा. दर शेकडा दर 5% दराने ₹5,000 5 वर्षाची रास किती? ठीक आहे. इथे पण आपल्याला अमाउंट फाइंड आउट करायचं आहे. प्रिन्सिपल अमाउंट किती आहे? 5,000. किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 5,000 जे की 100% असते नेहमी. ओके. ठीक आहे. रेट किती आहे? 5%. म्हणजे दर किती आहे? 5% टाइम दिलेला आहे 5 वर्षाचा. ओके. तर अमाउंट काय म्हटलं होतं मी विद्यार्थी मित्रांनो? पुन्हा एक वेळ लक्षात द्या. प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल काय असते? नेहमी 100% आणि इंटरेस्ट किती आहे? 5 25% इंटरेस्ट किती आहे? 25%. या दोघांची ॲडिशन केली तर किती झाले? 125% आणि हेच काय असते? अमाउंट. तर 125% ची व्हॅल्यू इथे आपल्याला फाइंड आउट करायची आहे. चला करा. हा पर्सेंट गेला. 25 चोक 100 आणि 25 पाचे 125. ओके. चला डिवाइड करायचं आपल्याला आता. 5 25 आणि हे 3 शून्य आहे. म्हणजे 25,000 ला 4 ने डिवाइड करायचं आहे. 4 पंचे 20. 4 पंचे 20. 4 सकम 24. राहिले किती? इथे 10. 4 दुने 8. राहिले किती? इथे 2. 4 पंचे 20. आणि हा एक शून्य. म्हणजे 6,250. किती आला? 6,250. हा झाला अमाउंट. ऑप्शन काय विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन नंबर बी. हे झालं आन्सर. अशा प्रकारे या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचं होतं. यालाच पण दुसऱ्या मेथडनी कसं सॉल्व्ह करता येते? जसं मी तुम्हाला सांगितलं होतं. 100% ची व्हॅल्यू किती दिली आहे विद्यार्थी मित्रांनो? 5,000. तर 125% ची व्हॅल्यू किती? बस याला फाइंड आउट केलं. हा जर समजा x पकडला तर x ची व्हॅल्यू येणार 6,250. हा झाला अमाउंट. ठीक आहे? कोणाला काही डाऊट, कन्फ्युजन? ओके. चला तर सिंपल इंटरेस्ट एवढं काही हार्ड नाही विद्यार्थी मित्रांनो, अगदी सोपं आहे. अगदी काय? अगदी सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला सिंपल इंटरेस्ट समजलं तर याच्यावरनं कंपाऊंड इंटरेस्ट पण फाइंड आउट करणं तुम्हाला याच्यापेक्षा ईझी होऊन जाणार. म्हणून जे पण विद्यार्थी इंटरेस्ट म्हणजे व्याजला व्याज आणि सरळ व्याजचे जे प्रॉब्लेमला नेहमी घाबरतात ना विद्यार्थी मित्रांनो, त्या विद्यार्थ्यांना नक्की सांगा की सुगर स्टडी सेंटरवर भूपेंद्र सर आपल्याला खूप छान प्रकारे इंटरेस्ट समजून सांगत आहे, जेणेकरून आपला कोणता पण क्वेश्चन कोणत्याही परीक्षेमध्ये सुटला नाही पाहिजे. ठीक आहे? तर आजचा सेशन इथेच पर्यंत ठेवूया विद्यार्थी मित्रांनो. जो कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या कन्सेप्ट सोबत, एका नव्या ट्रिक सोबत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बघत राहा सुगर स्टडी सेंटर आणि नेहमी हसत राहा. धन्यवाद.